काय सांगतात की येऊनी नरदेहा विचारावे सार. बाबानो, तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. कसा मिळालेला आहे? पावला हा देह काग टाळी न्याये, न घडे उपाय घडो आले. मग आता काय पाहिजे? आता काय झालं पाहिजे? तर आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देऊन या. बाबानो, लक्ष 84 योनीमधून फिरून 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 हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. हा मनुष्य देह सहजासहजी मिळतो का? नाही मिळत. मग मिळालाय बाबा, सहजासहजी मिळत जर असेल तर देवाने इच्छा केलीच नसती आम्हाला हा मृत्यूलोकामध्ये देह मिळावा. का? तो सहजासहजी मिळत नाही. हा मनुष्य देह मिळण्यासाठी काय व्हावं लागतं? पापपुण्य समान व्हावं लागतं, वासना शिल्लक राहावी लागते आणि कर्म शिल्लक राहावं लागतं. त्यावेळेस हा नरदेह प्राप्त होतोय. मग तो मिळालाय ना तुम्हाला, मग तुम्ही काय करा? तर सार निवडा. बरं, सार निवडण्या इतपत आम्ही हुशार आहोत का? नाही. का? आम्हाला ते लक्षात येत नाही. सार काय आणि असार काय हे आमच्या लक्षात येत नाही. मग तुम्ही काय करा? संताची पायी लीन व्हावे, चंचळ चित्ताशी ठेवण्या ठाई. तुमचं चंचळ मन कसं आहे, चित्त कसं आहे? चंचळ आहे. आपलं मन कसं आहे? आत्ता इथं थोड्या वेळात मुंबईला जातंय, थोड्या वेळात दिल्लीला जाऊन झटका मारून येते, फिरून येते जाऊन तिकडे लगेचच. आपलं मन कसं आहे? बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. आता प्रत्येकाने सांगायचं बोटवरून करून की मी खरं सांगतो महाराज कीर्तनात आहे का महाराज? आपण कीर्तनात खरं सांगायचं. आता दिसता म्हणून आहात, पण अंतःकरणापासून इथंच आहात का? नाही का? आमचं मन कुठे? शरीराने तुम्ही इथं आहात, पण चित्ताने मनाने कुठं? घराचं कुलूप लावलंय, पण लावलंय का खरंच? आणि चावीने फिरवलंय का? तुम्ही इथं, चित्त कुठं? तिथं. म्हणून हे मन कसं आहे? चंचल आहे, बहुत चंचळ चपळ. म्हणून चंचळ चित्ताशी ठेवणी ठाई, एका जागेवरती ठेवा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्या संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेला तरच तुमचा उद्धार होणार आहे, अन्यथा तुमचा उद्धार होणं शक्यच नाही. देव भेटला, देव, तर तुमचं 50% काम झालं. किती? 8 आणे. पण संत जर भेटले ना तर 12 रुपया काम झालं. किती? 100 पैसे. पुरा रुपया 12 रुपये झालं. तुम्ही म्हणसाल महाराज थोडं चुकतंय. काय चुकतंय? अहो, तुम्ही असं म्हणताय की देव भेटला की 50% आणि संत भेटल्यानंतर 100%. असं कसं काय? आता राजकारणाचं मी काही तर बोलत नाही, पण आता परत कुणी म्हणावं राजकारणी काय, तसलं काय नाही. पण एखाद्या मंत्र्याकडे जायचं आणि त्याच्याकडे जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर आपण जर डायरेक्ट मंत्र्याकडे गेलो, आपलं काम होतं का? नाही. पण त्याच्यासाठी जर आपल्या तालुक्याचा आमदार असू द्या किंवा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असू द्या, त्या माणसाला घेऊन जर त्या मंत्र्याकडे गेलं तर आपलं काम होतं का? नाही. कारण तो मंत्री काय सांगतो? आपल्या कामाचा माणूस आहे. तसं तुम्ही डायरेक्ट जर देवाकडे गेला, देव तुमचं काम कधीच करणार नाही. पण तेच काम जर तुम्ही संताला सांगितलं तर संतांनी सांगितलेलं काम देवाला नाही, देवाला करावंच लागणार. का? देव काय करतो? संतासाठी, भक्तासाठी स्वतः 2 पावलं मागं सरतो. का? भक्ताचा आणि संताचा अधिकार इतका आहे की देव त्यांच्या पुढे मागं सरतो. सरला का नाही देव मागं? देवाने प्रतिज्ञा केली होती. अर्जुनही गेला होता, दुर्योधनही गेला होता देवाकडं. कशासाठी? आता आम्हाला युद्ध खेळायचं, मग आम्हाला तुझी साथ हवी. देवाने सांगितलं मी एकटा एका बाजूला आणि माझी सैन्य एका बाजूला. बरोबर आहे का? हा, एवढं सांगितलं. मग दुर्योधन म्हणला तुला घेऊन काय उपयोग आहे? मला तू हातात शस्त्र घेणार नाही, युद्ध खेळणार नाही, मग तुझा काय मला उपयोग आहे? आम्हाला लढायला, युद्ध खेळायला सैन्यच पाहिजे, सैन्य आम्हाला दे. देवाने काय प्रतिज्ञा केली होती? हातामध्ये शस्त्र घेणार नाही. आठवा तो काळ, ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं त्यावेळेस भीष्माचार्यांनी पण केला होता. काय पण केलं होतं? देवा तुला मी शस्त्र उचलायला लावेन. केलं होतं का नाही? पण आता देवाचं पण मी शस्त्र उचलणार नाही. आणि भक्ताने, संताने काय पण केला? देवा मी तुला शस्त्र उचलायला लावेन. खरं कुणाचं झालं?
भीष्मापन केला खरा, भीष्मापन केला खरा.